या व्हिडिओमध्ये दाखवलेली घटना आपल्या समाजव्यवस्थेचे एक विदारक आणि डोळे उघडणारे वास्तव्य मांडते। ही घटना केवळ एका जनगणनेच्या नंबरपुरती मर्यादित नसून ती स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही गरिबी आणि हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित असलेल्या एका मोठ्या घटकाचे प्रतिनिधित्व करते। देशभरात सध्या जनगणनेची माहिती सुरू आहे। या मोहिमेत अनेक शासकीय कर्मचारी आणि शिक्षक घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे आणि घरांवर अधिकृत क्रमांक टाकण्याचे काम करत आहेत, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। अशाच एका जनगणनेच्या कर्तव्यावर असलेल्या महिला शिक्षिका एका वस्तीत पोहोचल्या। त्या नेहमीप्रमाणे प्रत्येक घराची पाहणी करून तिथल्या लोकांची नोंद घेऊन त्या प्रत्येक घरावर जनगणनेचा विशिष्ट क्रमांक लिहित पुढे जात होत्या। परंतु एका ठिकाणी आल्यावर त्या अचानक थबकल्या। त्यांच्यासमोर एक अशी परिस्थिती निर्माण झाली ज्याची त्यांनी कधीही कल्पना केली नव्हती। त्यांच्यासमोर एक महिला उभी होती जी अत्यंत गरिबीत आपले जीवन जगत होती। तिचे घर म्हणजे केवळ काही काट्या, फाटके कपडे आणि प्लॅस्टिकच्या ताडपत्रीच्या साह्याने उभारलेली एक तात्पुरती झोपडी किंवा त्याला पाल म्हणू शकतो। जेव्हा त्या शिक्षिकेने त्या महिलेची नोंदणी केली आणि नियमानुसार तिच्या घरावर जनगणनेचा क्रमांक लिहिण्यासाठी त्या पुढे सरसावल्या, तेव्हा त्या गोंधळात पडल्या। ज्या संरचनेला ती महिला आपले घर मानत होती तिथे कुठेही पक्की भिंत किंवा दरवाजा नव्हता। केवळ कापड आणि प्लॅस्टिकने वेढलेल्या त्या जागेवर नंबर नेमका लिहायचा कुठे, हा मोठा प्रश्न त्या शिक्षिकेसमोर पडला होता। आपल्याच देशातील एका नागरिकाला हक्काचे पक्के घर नाही आणि तिच्या राहत्या जागेला घर म्हणता येईल अशी साधी भिंतही तिथे शिल्लक नव्हती। हे पाहून त्या शिक्षिकेचे हात थरथरले आणि त्या अत्यंत भावूक झाल्या। एका बाजूला सरकारी कागदपत्रांवर देशाच्या प्रगतीचे आकडे मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला जमिनीवरचे हे वास्तव्य अत्यंत वेदनादायी होते। हा प्रसंग केवळ एका व्यक्तीचा किंवा कुटुंबाचा नाही, स्वातंत्र्याला एवढी वर्ष पूर्ण झाल्यानंतरही आज आपल्या समाजात अशी अनेक कुटुंबे आहेत ज्यांना हक्काचा निवारा मिळालेला नाही। ऊन, वारा, पाऊस यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांच्याकडे साधे पक्के घर नाही। जनगणनेच्या आकडेवारीमध्ये ही माणसे केवळ एक नंबर किंवा संख्या म्हणून नोंदवली जातात, परंतु त्या आकड्यांच्या मागे दडलेले हे दुःख, गरिबी आणि हक्काच्या घरासाठीचा संघर्ष या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजासमोर आणि प्रशासनासमोर ठळकपणे अधोरेखित झालेला आहे। हा प्रसंग आपल्याला विचार करायला लावतो की खऱ्या अर्थाने विकास तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला आहे का?